आता बघूयात राज्यात 2019 सालापासून मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथी झाल्यात। अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी राज्यात लवकरच मोठ्या घडामोडीचे संकेत दिलेत। प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात। प्रकाश आंबेडकरांच्या विधानाची चर्चा। अमित शहा सारख्याला सुद्धा एकनाथ शिंदे आपल्या खिशामध्ये टाकू शकतात। राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होणार। एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत का, अशी परिस्थिती उभी राहिली असं मी त्या ठिकाणी मानतोय। प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यानं राजकारण तापलं। प्रकाश भाऊ आंबेडकर मोठे नेते आहे, अशा पद्धतीने दुसऱ्या पक्षामध्ये काहीतरी सनसनाटी निर्माण करणारं वाक्य त्यांच्याकडून अपेक्षित नाहीये। राज्यात महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे। महायुतीसोबत मवियाच्या घटक पक्षांनी कंबर कसायला सुरुवात केली। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना आणि भाजपात अनेक ठिकाणी वादही झडले होते। मात्र या निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर शिवसेना आणि भाजपनं अनेक ठिकाणी एकत्रितपणे निवडणूक लढवण्यावर दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये एकमत झालंय। यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी एकनाथ शिंदेंबाबत वक्तव्य केलंय। म्हणून मी म्हणालो ना की अमित शहा सारख्याला सुद्धा एकनाथ शिंदे आपल्या खिशामध्ये टाकू शकतात। ही असणारी एकनाथ शिंदेची किमया असं मी त्या ठिकाणी मानतोय। काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आणि शरद पवारांची बैठक झाल्याचं सांगत यातून योग्य संदेश देण्यात आल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले। याच भेटीचा उल्लेख करत प्रकाश आंबेडकरांनी मोठं विधान केलंय। एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत का, अशी परिस्थिती उभी राहिली असं मी त्या ठिकाणी मानतोय। शरद पवार हे आज सारं चाणक्य म्हणून मानल्या जातात, ही वस्तुस्थिती आहे, त्यांना नाकारता येत नाही। पण मध्यंतरी एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची बैठक झाली, त्या बैठकीच्या निमित्ताने जे काही संदेश द्यायचे होते ते संदेश त्या ठिकाणी दिले अशी परिस्थिती आहे। आणि आता बघायचा वेळ आहे की एकनाथ शिंदे पुन्हा आपल्या पदरामध्ये मुख्यमंत्री पद पाडून घेता येत का। आगामी महापालिका निवडणुकीत अनेक महापालिकांमध्ये जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपात रस्सीखेच होणारच आहे। अशातच प्रकाश आंबेडकरांनी एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे। नाही, मला वाटतं ज्या राजकीय घडामोडी घडतायत, मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार भाजपनं सांगितलं होतं, परंतु प्रदेशाध्यक्षांना जाहीर करावं लागलं त्या आम्ही युतीतच या ठिकाणी लढणार, काहीतरी शिजत असणार। प्रकाश आंबेडकरांनी राज्यातील राजकीय परिस्थितींबाबत केलेलं वक्तव्य भाजप नेत्यांना मात्र रुचलेलं नाही। प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी निशाणा साधलाय। नाही म्हणजे भीती वाटतंय की शक्यता वाटतंय हे माहीत नाही। त्यांना भीती वाटतंय का, मला माहीत नाही। त्यांना याच्यावर बोलण्याचं काही कारणच नाहीये। प्रकाश भाऊ आंबेडकर मोठे नेते आहे, अशा पद्धतीने दुसऱ्या पक्षामध्ये काहीतरी सनसनाटी निर्माण करणारं वाक्य त्यांच्याकडून अपेक्षित नाहीये। आणि त्यांचा माझ्या माहितीप्रमाणे अशा पोपटपंची भविष्यावर त्यांचा स्वतःचाही विश्वास नाहीये। विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहे, अतिशय समजदार नेते आहेत, ते अगदी असं भाष्य कृपया करू नये। 2029 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबच राहणार आहे आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबच राहणार आहे। हे या प्रकारचं मी तुम्हाला आधी सांगितलं की प्रकाश आंबेडकरांना स्वतःच्या पक्षामध्ये काय होऊन राहिलं ते माहीत नाही, तर मग आता भारतीय जनता पार्टीमध्ये काय होणार आहे किंवा काय त्याच्यावर त्यांनी भाष्य नाही करावं, त्यांनी आपला पक्ष बघावं, त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा। भारतीय जनता पार्टीमध्ये काय होऊन राहिलं त्यांना काय करायचंय। राज्यात 2019 नंतर मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथी झाल्या। या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात
चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.